आज संत शिरोमणी नरहरी सोनार यांची जयंती. आपण सगळेजण जाणतो की महाराष्ट्राला संतांचा खूप मोठा वारसा आहे आणि त्याच माळेतले म्हणे संत शिरोमणी ज्यांना आपण म्हणतो असे नरहरी सोनार यांचा जर आपण इतिहास बघितला तर 12व्या शतकामध्ये अच्युतराव आणि सावित्रीबाईंच्या पोटी जन्मलेले नरहरीजी हे कट्टर शिवाचे भक्त, शंकराची रात्रंदिवस आराधना करायचे आणि त्यांचा एक भाव होता की शंकराशिवाय मी कोणत्याही देवाला बघणार नाही. म्हणजे पंढरपुरात जन्मलेले, विठ्ठलाच्या बाजूला त्यांचं दुकान आहे, सोनाराचा व्यवसाय आहे, पण विठ्ठलाकडे पण कधी बघणार नाहीत अशी त्यांची शिवावर निश्चिम श्रद्धा होती. आणि असं त्यांचं जीवन चाललेलं असताना एकदा गावातल्या एका सावकाराने विठ्ठलाला नवस केलेला असतो की मूल होऊ दे, आणि तो नवस पूर्ण करण्यासाठी त्याला विठ्ठलाच्या कमरेसाठी एक हार करायचा असतो, भोग करायचा असतो. तो कुणाकडून करायचा तर नरहरी अतिशय उत्तम कारागीर असतात, उत्तम सोनार असतात आणि गावकरी त्यांना त्यांचं नाव सुचवतात. आणि त्यावेळेला हा सोनार त्यांच्या सावकार नरहरींकडे जातो, सोनं घेऊन देतो आणि म्हणतो की मला विठ्ठलाच्या कमरेसाठी एक सुंदर भोग करून द्या. पण ते नरहरी म्हणतात की पण त्याचं माप, ते म्हणतात विठ्ठलाच्या मूर्तीकडे जाऊन घेऊ. ते म्हणतात नाही, मी शंकराचा भक्त आहे आणि शंकराशिवाय कोणत्याही देवाकडे पण मी पाहत नाही. तुम्ही मला माप आणून द्या आणि मग मी तो भोग तयार करून देईन. नाईलाज असतो, सावकार जातात, विठ्ठलाच्या कमरेचं माप घेतात आणि नरहरी सोनारांना लिहून देतात. नरहरी सोनार त्यानुसार त्याचं गोफ तयार करतात. अगदी बरोबर त्यांनी दिलेल्या मापानुसार गोफ असतो. सावकार घेऊन विठ्ठलाकडे जातो. बघा, देवाची लीला या वेगळी असते. देवाला नरहरीची परीक्षा घ्यायची असते आणि म्हणून विठ्ठल ठरवतात की आता याची गंमत करूया. सावकार हार घेऊन आलेला आहे, विठ्ठलाच्या कमरेला हार लावलेला आहे, घेतलेल्या मामाप्रमाणे खरं तर हार बनलेला आहे. ज्या वेळेला तो हार विठ्ठलाच्या कमरेला लावला जातो त्यावेळेला तो 4 बोट मोठा भरतो. बघा, विठ्ठलाने तो हार मोठा झालेला आहे. सावकार म्हणतो अरे हे तर माप चुकलं, हार तिथे कमरेवर राहत नाहीये. ते परत नरहरीकडे घेऊन येतात. मग ते 4 बोट कमी करतात. 4 बोट कमी केलेला हार आता बरोबर यायला हवा की नाही. सावकार येऊन विठ्ठलाच्या मूर्तीला हार लावतोय. आता 4 बोट कमी झालेला आहे. म्हणजे पहिल्याही मापावर नाही, दुसऱ्याही मापावर नाही, असं 2दा-3दा झाल्यावर शेवटी सावकार गयावया करतात की म्हणतात सोनार बाबा, तुम्ही स्वतः चला ना, तुम्ही माप घ्या आणि एकदा करून द्या. माझे विठ्ठलाने माझा नवस पूर्ण केलेला आहे. हो, नरहरी सांगतात की नाही, मी शंकराचा भक्त आहे आणि मी काही येणार नाही. आता काय करावं. सोनार म्हणतो बरं आता एक करा की तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधा आणि तुमच्या हाताने आम्ही तुम्हाला घेऊन जातो, तुमच्या हाताने माप घ्या. कसे बसे नरहरी सोनार तयार होतात आणि ते दुकानातून डोळ्याला पट्टी बांधून विठ्ठलाच्या मंदिराकडे निघालेले आहेत. रस्त्यामध्ये सगळे गावकरी, रस्त्याची मंडळी त्यांची चेष्टा करतायत की अरे देवाकडे चाललाय आणि डोळ्याला पट्टी बांधून जातोय. पण ते त्यांचा काही हट्ट सोडत नाहीत. ते विठ्ठलाच्या मूर्तीपाशी पोहोचतात आणि माप घ्यायला म्हणून विठ्ठलाच्या कमरेला ज्या वेळेला ते स्पर्श करतात त्यावेळेला त्यांना जाणवतं की डोळे झाकलेले आहेत, कमरेला हात लावलेला आहे आणि कमरेला काय लागतंय तर व्याघ्राची जे वाघाची जी कातडी असते, जी शंकराला लावलेली असते, ती व्याघ्राची कातडी चमड्या त्यांना लागतोय. ते एकदम दचकतात, गळ्यापाशी हात नेतात वरती, गळ्यापाशी नाग हाताला, शेष नागाचा हात स्पर्श होतोय. त्यांना वाटतं अरे इतर शिवशंकराजवळ आलोय आणि त्यांना वाटतं शिवशंकर म्हणते डोळ्यावरची पट्टी काढतात आणि बसतात. समोर विठ्ठलाची मूर्ती असते. त्यांना वाटतं अरे अरे चुकलं, म्हणून ते परत पट्टी लावून घेतात. परत माप घ्यायला जातात. परत माप घेतलं तर पुन्हा वाघाची चमडी आहे, वरती शेषनागाचा स्पर्श आहे. असं एकदा, 2दा, 3दा होतं आणि मग त्यांना लक्षात येतं की शंकर आणि पंढरीचा विठोबा हे वेगळे नाहीये. यांच्यामध्ये मतभेद करता येणार नाही, भेदभाव करता येणार नाही, हे दोघेही एकच आहेत. हा त्यांना ज्या वेळेला दृष्टांत होतो त्या दिवसापासून ते विठ्ठलाच्या चरणी लीन होतात आणि विठ्ठलाची असीम सेवा करतात. त्यांनी रचलेले अभंग आहेत. तेव्हा मी तुझा सोनार, तुझ्या नामाचा करतो व्यवहार. म्हणजे मी सोनार आहे पण मी कशाचा व्यवहार करतोय
तर तुझ्या पांडुरंगाच्या नावाचा व्यवहार करतोय, असे उत्तम अभंग त्यांनी आपल्या संस्कृतीमध्ये दिलेले आहेत. त्यांना 92 वर्षांचं वय लाभलं म्हणून त्यांना महामुनी पण अनेक संत म्हणतात. अशा संत नरहरी सोनारांनी आपल्या समाजामध्ये एक आमूलाग्र समाज सुधारणेचा बदल घडण्यासाठीचे रचलेले अभंग, त्यांची जीवनगाथा ही खरोखर आम्हा सगळ्यांना पथदर्शक आहे, आम्हाला रस्ता दाखवणारी आहे. अशा नरहरी सोनारांच्या जयंती आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सगळे कार्यकर्ते मिळून आम्ही त्यांना अभिवादन करतो. खरोखरच आपण जर पाहिलं की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ ते छत्रपती शिवाजी महाराज संतांचा आशीर्वाद घेऊन काम करतायत. आता संत ज्ञानेश्वरांच्या 750 वर्ष त्यांच्या जन्माला पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने 14 ऑगस्टला महाराष्ट्र सरकारने देवाभाऊंनी जाहीर केलंय की 14 ऑगस्टला सगळ्या शाळांमध्ये बसायदानाचं वाचन झालं पाहिजे. आपल्या सगळ्या येणाऱ्या पिढ्यांना हा संतांचा जो ठेवा आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, असं विचार करणारं हे जे सरकार आहे. आणि आपण सगळे खरोखर ही संतांचा सगळा महिमा घेत आपण बंधुभावाने प्रेमाने एकत्र राहूया आणि आपल्या भारताला विश्वगुरू बनवूया, हेच मी यावेळेला चिंतन करतो आणि थांबतो. धन्यवाद.